बाग प्रिंटची ही सुंदर साडी मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यामध्ये बाग नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावाच्या नावावरूनच या साडीला हे नाव मिळालं. या साडीची खरी जादू दडली आहे ती म्हणजे तिच्या बनवण्याच्या प्रोसेसमध्ये. या ब्लॉक प्रिंटसाठी खास सागवानी लाकडापासून तयार केलेले आणि हाताने चिन्नी हातोडीच्या मदतीने कोरलेले सुंदर ब्लॉक्स वापरले जातात. यातला हा लाल रंग दिसतोय तो बनवला जातो अलिझारीन नावाच्या एका वनस्पतीपासून आणि गंजलेल्या लोखंडापासून. आणि जो गडद काळा किंवा डीप ब्राऊन रंग दिसतोय ना, तो चक्क गूळ आणि लोखंडाचा चुरा एकत्र करून कित्येक दिवस सडवून मग तयार केला जातो. आणि हा कपडा एकदा दोनदा नाही, 15 ते 20 वेळा वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर भिजवला जातो, धुतला जातो आणि कडक उन्हात वाळवला जातो. म्हणजे विचार करा, एक साडी तयार करायला किती अफाट कष्ट आणि पेशन्स लागत असतील. ही साडी मी विकत घेतली तेव्हा माझ्या मनात काय चाललं होतं सांगू तुम्हाला? माझ्या आजीकडे ना अशी एक सिमिलर साडी होती. आजी जेव्हा ती साडी नेसायची तेव्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला इतकं छान वाटायचं. पुढे आजी गेल्यानंतर आईने मला त्या साडीची एक गोधडी शिवून दिली होती. किती आठवणी होत्या आजीच्या त्या साडीमध्ये. मग जेव्हा ही साडी मी त्या दिवशी त्या प्रदर्शनात बघितली ना, तेव्हा ठरवलं ही साडी घ्यायचीच आहे मला विकत. मी सुद्धा असंच आजीसारखं खूप दिवस वर्ष ही साडी नेसून छान मऊ मुलायम झाली की माझ्या मुलाला देईन त्याची गोधडी करून. आता बाजारात खूप डुप्लिकेट गोष्टी मिळतात, पण त्याच्यात सुद्धा या अस्सल आणि ओरिजिनल बाग प्रिंटची जी ब्युटी आहे ना, त्याला काही तोडच नाही. जेव्हा तुम्ही ही साडी अगदी जवळून बघाल ना, तेव्हा तुम्हाला त्यांच्या डिझाईनमध्ये 2 ब्लॉक्सच्या प्रिंटमध्ये थोडे थोडे फ्लॉज दिसतील, काही डिझाईन्स पुढे मागे झालेली दिसतील. हां, पण घाबरू नका बरं का, ही काही चूक नाहीये. तोच आहे या साडीला लाभलेला माणसाचा स्पर्श, आजीच्या स्पर्शासारखा. मशीननी बनवलेले कपडे असतील की एकदम परफेक्ट, पण हाताने केलेल्या प्रिंटिंगमध्ये ह्या ज्या छोट्या छोट्या चुका म्हणून आपण बघतो, तीच तर खरी ओळख आहे ना या साडीची.